आणि शरद पवार यांनी एकनाथ शिंदेंच्या सत्कार सोहळ्याला जायला नको होतं अशी खंत संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे। यावरून दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राऊतांना सुनावले। महाराष्ट्राचं सरकार पाडलं, बेईमानी केली, त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी नाही जायला पाहिजे, ही आमची भावना आहे। महाराष्ट्रातल्या लोकांसमोर आम्ही कोणत्याच तोंडानं जाणार। राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो, मित्र नसतो, ठीक आहे, पण ज्याने महाराष्ट्राची वाट लावली, ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो, त्यांच्याबरोबर जे लोक खुलेआम बसलेले आहेत जाऊन, तर त्यांना अशा प्रकारचे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणार आहे। मला असं वाटतं की पहिली गोष्ट की मराठी माणसाला वेदना होतात, तर केवळ संजय राऊत साहेब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातला मराठी माणूस नाही, हे त्यांनाही ठाऊक आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आदरणीय पवार साहेबांना जर कुणी सांगत असेल की राजकारण त्यांनाही कळतं, तर मला वाटतं की हे कोणत्याही जाणत्या माणसाला कळेल की आदरणीय पवार साहेबांचा राजकारणाचा वकूफ, त्यांचा असणारा व्यासंग, कला, क्रीडा, साहित्य या सगळ्या क्षेत्रांमध्ये असणारा वावर अगदी देशाच्या राजकारणात हाताच्या बोटावर मोजण्या इतकी माणसं आहेत की ज्यांचा हा एवढा व्यासंग आहे, ज्यांचा कला, क्रीडा, साहित्यामध्ये एक वकूफ आहे। आणि त्यामुळे आदरणीय पवार साहेबांनी काय करावं हे इतरांनी सांगण्याची त्या बाबतीत आवश्यकता आहे असं मला वाटतं। आता संजय राऊतांना अद्याप तो पुरस्कार मिळाला नाही, त्यामुळे त्यांच्या मनात खंत असेल म्हणून ते बोलले। पण एकंदरीत पवार साहेब हे प्रगल्भ नेते आहेत। इतके वर्ष महाविकास आघाडीमध्ये असताना सुद्धा जर त्यांना पवार साहेबांचं वैचारिक आणि राजकीय प्रगल्भता कळली नसेल, तर संजय राऊतांसारखं कोणी करंट आहे असं मी म्हणजे त्यांच्यासारखं कोणी करंट असूच शकत नाही। अहो, तुम्ही दुसऱ्यांच्याकडे बोट दाखवताना अशा पद्धतीने तुम्ही बोलत असता। मी तर स्पष्ट माझा आरोप मागही होता, आता या ठाकरे कुटुंब फोडण्याचं प्रमुख केंद्रच संजय राऊत आहेत। नाही तर उद्धव ठाकरेजी आणि राज ठाकरे साहेब कधी विभक्त झाले नसते, ते फक्त संजय राऊतांमुळं किंवा शिंदे साहेबांनी जे बंड केलं त्याला कारणीभूत संजय राऊत आहेत।